गाइस, प्रेरणाश दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे 26 जुलै, आज आहे बुधवार आणि आता झालेली आहे दुपारची वेळ आणि मी चाललेली आहे खाली जेवायला। आज संग्राम जिजू आणि गुड्डीचा अधिकवानचा प्रोग्राम आहे, तर त्यासाठी संग्राम जिजू आज आलेले आहेत अँड गुड्डीला पण ते घेऊन जाणार आहेत। जाताना गुड्डी 2च दिवस राहिली कारण ती अधूनमधून येत असते, तर ती बोलली की मी आता इतक्या जास्त दिवस राहत नाही, सो तरी राहिली। कालच जाणार होती, तिला राहा म्हटलं, मग आज जाणार आहे। तर चला आता मी खाली जाते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। गाइस, आम्ही जेवण करून खूप गप्पा मारल्या आणि आता गुड्डी मॅडम चाललेल्या आहेत अँड आता परत भेट बघू नेक्स्ट टाइम। लगेचच चाललेली आहे, बट ती येत असते अजूनमधून, त्यामुळे लगेचच चाललेली आहे। चला आता तिला आपण बाय 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 करूया। शौर्य काय झाला? दादा कोणके? हा शौर्य, दादा कोणके? चाललेले आहेत गुड्डी आणि जिजू। बाय। गुड्डी गेली आणि त्याच्यानंतर परत काकीने मला अधिकवान दिलं। ती म्हटली असू दे, तुझं पण लग्नानंतरचं पहिलंच अधिकवान आहे, तर तिने मला पण केलं। ॲक्च्युली तिला प्रभाकर असतानाच करायचं होतं, बट त्यांना माहिती नव्हतं अण्णाला आणि काकीला की प्रभाकर बारशामधून तसाच डिरेक्टली पुण्याला जाणार आहे। त्यांना वाटलं प्रभाकर राहील आणि सोमवारी सकाळी जाईल, त्यामुळे त्यांनी सोमवारी सकाळी करण्याचा प्रोग्राम केलेला, बट प्रभाकर डिरेक्टली बारशामधूनच पुण्याला गेला कारण मंडेला त्याचं ऑफिस होतं। अण्णाने आणि काकीने पण लहानपणापासून माझी खूप माया केलेली आहे आणि खूप गोष्टीमध्ये मला सपोर्टसुद्धा केलेला आहे। हाय गाईज, दिस इज नेक्स्ट डे आणि आता झालेली आहे दुपारची वेळ। सकाळी मी मस्त आंबोळीचा नाश्ता केला। सकाळ सकाळी नाणी म्हणजे लालाची मम्मी मस्त आंबोळी बटाट्याची भाजी घेऊन आलेला गरम गरम, सो तो नाश्ता झाला। त्यानंतर मी थोडं ऑफिसचं काम केलं आणि आत्ता आंघोळ केलेली आहे कारण मी केसांना तेल लावलेलं होतं। आणि आता पाऊस तर इतका जोरात पडतोय बाहेर, मी तुम्हाला दाखवते। कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे। शिराळ्या साईडला तसा थोडासा कोकण भाग स्टार्ट होतो, त्यामुळे पाऊस जास्तच असतो दरवर्षीच। अँड त्यामुळे आज केस सुकतील की नाही माहिती नाही, तसे तर माझे केस खूप दाट आहेत त्यामुळं लवकर सुकत नाहीत आणि आता तर दिवसभर मला वाटते सुकणारच नाही। बाहेर पण माझा पुण्यामध्येच राहिलेला आहे। आता काय काय सामान घेऊन यायचा प्रश्नच पडतो, त्याच्यामुळे आता दिवसभर बघू कधी सुकत आहेत। आता मी जरा खाली जाते, आईशी बोलते। रात्री पण नाही गेले कारण काल खूप खालीवर केलेलं होतं, त्याच्यामुळं मग रात्री परत गेलेच नाही इकडे। तर आता जरा जाऊन बसते आणि त्याच्यानंतरच जेवण करेल। आणि मी आज स्वामी समर्थ मंदिरामध्ये पण जाणार आहे। आज गुरुवार आहे आणि खालचे काकी किट्टू अण्णा हे दर गुरुवारी तिकडे आमच्या इथे खूप छान स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे जात असतात। तर आज मी पण त्यांच्यासोबत जाणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते की ते मंदिर कसं आहे। अँड आय थिंक आधी पण एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं, बट ते खूप शॉर्ट दाखवलेलं होतं। तर आज मी थोडा वेळ थांबेल तिथे कारण लास्ट टाइम आम्ही गडबडीत गेलो होतो, सो थोडा वेळ थांबेल। तर आज संध्याकाळी आम्ही तिथे जाऊ, तर त्याच्यासाठी पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। हे बघा पाऊस पडतच आहे। व्हिडिओमध्ये असा इतका पाऊस दिसत नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये पडतोय आणि हा पाऊस असाच कंटिन्युअसली चालू आहे। रात्री पण खूप पडला होता, सकाळी पण
पडत होता आणि दिवसभर पण चालूच आहे. सो गाईज आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि मी आवरून आलेले आहे खाली. आता आम्ही चाललेलो आहे स्वामी समर्थांना, किट्टू, मी, अण्णा, काकी, शौर्य असं आम्ही सगळे चाललेलो आहे. आणि 6 वाजायच्या आत यायचं आहे कारण 6 वाजेपर्यंत मीटिंग आहे. सो गाईज आम्ही घरून निघालेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे आमच्या फेवरेट नॅनोमधून, जी तुम्हाला मी नंतर दाखवेल आणि त्याचं सगळं हिस्ट्री सांगेन की आम्ही कधी नॅनो घेतली होती आणि केवढ्या किमतीमध्ये घेतलेली होती आणि आमची नॅनो कशी आहे ते सगळंच. तर इकडे मी आहे, इकडे अण्णा आहे, मागे शौर्य, किट्टू आणि आमची कांसी आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे. इथे आम्ही पोचलो स्वामीधाममध्ये. स्वामीधाममध्ये गेलं की अशी एंट्रीला हा परिसर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खालच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे तिथे गेलो. खूप शांत आणि खूप सुंदर असं वाटतं तिथे गेल्यानंतर. तिथे आम्ही नमस्कार केला आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही स्वामींच्या पादुका आणि त्यांचा जो बेड आहे तिथे त्या रूममध्ये, तिथे आम्ही नमस्कार केला. त्याच्यानंतर आम्ही गेलो मेन मंदिरामध्ये समर्थांच्या. आणि हे बघा समोर समर्थांची मूर्ती आहे, एका साईडला गणपतीची मूर्ती आहे आणि दुसऱ्या साईडला हनुमानाची मूर्ती आहे. खूप प्रसन्न असं आणि शांत वाटतं तिथे. आणि ही आहे गोशाळा. तुम्हाला माहीतच आहे गाईचं महत्त्व किती आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला महाप्रसाद आणि महाप्रसाद खाल्ल्यानंतर लागलो परतीच्या वाटेला. ही बघा, ही आहे आमची नॅनो, आमची पहिली कार जी आम्ही 2009मध्ये घेतलेली होती, म्हणजे आमच्या आजोबांनी घेतलेली होती. अँड महाराष्ट्रामध्ये 5 लकी ड्रॉ काढले होते, त्यामध्ये 5 विनर निघाले होते. त्यामध्ये आमचा एक नंबर आलेला होता. सांगली जिल्ह्यामधली आमची पहिली नॅनो होती. जेव्हा जेव्हा आमची ही नॅनो घेऊन आम्ही कुठे जायचो तेव्हा इतकी लोकांमध्ये क्रेज होती ना की ते गाडीच्या लिटरली मागून पडायचे की नॅनो पाहण्यासाठी. त्यावेळी खूप नॅनोची क्रेज होती आणि आम्हाला लिटरली 1 लाखामध्ये ही गाडी भेटलेली होती. आणि आज 14 वर्ष झालं बघा, ही गाडी अजूनही आहे तशीच आहे आणि चांगली आहे. आधीमध्ये थोडाफार खर्च निघतो, तो करावा लागतो, अदरवाईज यूज करण्यासाठी खूप चांगली आहे. आणि आमची पहिली गाडी असल्यामुळं आमच्या खूप हृदयाच्या जवळ आहे.